नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज त्रिशूला MCQ सिरीज मधलं एपिसोड नंबर 7 वाला आलो आहोत. इथे एपिसोड नंबर 7. सगळ्यांनी ज्यांनी पहिल्यांदा बघताय त्यांनी सिरियल वाईज आपलं सिरीज बघायचं आहे. कुठली सिरीज आपली? त्रिशूला MCQ सिरीज. बघा, ह्याच्यामध्ये आपण कुठली कुठली एक्झामला टार्गेट करत जाणार आहोत. बघा, नॉर्सेट, त्याच्यासोबत DMR आणि DHS, त्याच्यासोबत ESIC, RRB, CHO, HGPJ, जिपमर, DSSP आणि त्याच्यासोबत आपल्या नर्सिंग फील्डमधले सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आपण सगळ्यांना बघत आपण सिरीज घेऊन जाणार आहे पुढे. ओके, बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? त्रिशूला MCQ सिरीजमध्ये सतत आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे आणि सतत सराव करायचा आहे. कुठंपर्यंत? सक्सेस पर्यंत. म्हणजे आपल्याला जेपर्यंत जॉब भेटत नाही, गव्हर्नमेंट जॉब, जेपर्यंत आपली ही सुरूच असणार आहे. ओके, चला, आपण कुठले कुठले सब्जेक्ट कव्हर करत जाणार आहोत? नर्सिंग फील्डमधले सगळी. ओके, नॉन नर्स म्हणजे नर्सिंगचे कुठली पण असो. मेनली कुठले मेन असणार आहे फाउंडेशन, पीडियाट्रिक, OBG आणि सायकॅट्री, त्याच्यासोबत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ही तर आपली मोस्ट 5 सब्जेक्ट्स आहेत. ही एक्झामला ही सब्जेक्टला आपली मेन फोकस राहणार आहे. त्याच्यासोबत आपलं बाकी सब्जेक्ट पण आपण कव्हर करणार आहे. ओके, चला, त्रिशूल हे काय? नर्सिंग करिअरला नवी दार. बघा, मराठीमध्ये आपण पहिल्यांदा हे सिरीज घेऊन आलोय. ओके, चला सुरू करूया. त्याच्या अगोदर आपले आजचं मोटिवेशन काय? बघा, प्रयत्न. सतत प्रयत्न तरी आपल्याला करायचा आहे. बघा, प्रयत्न करताना चुका होतातच. बरोबर आहे, चुका आपल्याकडे होतातच. चुकामधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. म्हणजे आपण कुठली पण प्रयत्न करू, त्याच्यामध्ये आपल्याला चुका नवीन सुरुवातीला आपल्याकडे होणार आहे. आता समजा तुम्ही अभ्यासाला आजपासून सुरुवात केली किंवा कधीपासून तर सुरुवात केलेली आहे. ज्यावेळी तुम्ही मॉक टेस्ट वगैरे देतात, तुम्हाला 100 पैकी किती पडणार आहे? सुरुवात तर होणार आहे आपलं 30-40 पर्यंत, बरं का? एवढी तर पडणारच आहे, कारण आपलं नर्सिंग संपलेलं आहे, बरं का? त्याच्यासोबत आपली प्रोग्रेस असं व्हायलाच पाहिजे पुढे. 40, 50, 60. ओके, ही ह्याच्यामध्ये का एवढी कमी पडतात? म्हणजे आपली एवढी प्रॅक्टिस नसतो. ज्यावेळी आपण प्रयत्न करत पुढे जाणार आहे, आपली प्रोग्रेस पण चांगला होत जाणार आहे. ओके, म्हणजे 30 वरून आपण 70 पर्यंत असे मार्कवरती घेणार आहे. त्याच्यामधनं काय काय आपल्याला चुका हुडकायचं आहे? मेन आहे निगेटिव्ह मार्किंग. आपण कुठल्या MCQ चुका करता आणि ह्याच्यामुळे आपलं काय निगेटिव्ह मार्किंगमध्ये रँक खाली येणार आहे. असले चुकांना आपण काय करायचं आहे? त्याच्यामधनं अनुभव घेऊन जे आपल्याला सुधारायचं आहे, आपल्याला ते कुठंपर्यंत नेणार आहे? यशपर्यंत नेणार आहे. ओके, म्हणजे सक्सेसपर्यंत. म्हणून आपल्याला कधी आपले सक्सेस काय? गव्हर्नमेंट जॉब भेटेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? प्रयत्न करतच राहायचं आहे. ओके, चला, सगळ्यांनी काय करायचं आहे? टीम MNO चॅनलला आणि सगळे व्हिडिओला आपल्याला काय करायचं आहे? लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यासोबत ही बेल आयकॉन पण इंटिमेट करून ठेवा, ज्यावेळी आपली व्हिडिओ येतील नवीन, ज्यावेळी तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन भेटणार आहे यूट्यूबमधनं. आणि आपण व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम, त्याच्यासोबत आता यूट्यूब, फेसबुकमध्ये पण आपण अवेलेबल आहे. तुम्ही सगळीकडे आपल्याला फॉलो करू शकता. ओके, चला, आजचे 7व्या एपिसोडला सुरुवात करूया. बघा, पहिली क्वेश्चन काय म्हणते? बघा काय म्हणते? द नर्स इज परफॉर्मिंग. बघा, नर्स काय परफॉर्मिंग करतोय? मेंटल स्टेटस एक्झामिनेशन. काय करतोय? मेंटल स्टेटस एक्झामिनेशन ऑन मेल क्लायंट. मेल क्लायंट आहे, बरं का? डायग्नोस्ड विथ, ऑलरेडी डायग्नोज झालेलं आहे. काय झालेलं आहे? सबड्युरल हेमोटोमा. म्हणजे ब्लड कलेक्शन झाले. कुठे? सबड्युरल म्हणजे काय? एक ड्युरामीटर असते, त्याचं खालचे, सब म्हणजे खाली, त्याचं खाली सबड्युरल हेमॅटोमा म्हणजे ब्लड कलेक्शन झालेलं आहे. आपल्याला काय करायचं आता? दिस टेस्ट असेस विच ऑफ द फॉलोइंग. हे केल्यावर आपल्याला काय भेटणार आहे असं विचारते त्यांनी. बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? सेरेब्रल फंक्शन, इंटेलेक्च्युअल फंक्शन आणि सेरेब्रल फंक्शन आणि सेन्सरी फंक्शन. बघा, काय करायचं आपल्याला? मेंटल स्टेटस एक्झामिनेशन करायचं आहे. त्याच्यामधनं कुठली फंक्शन आपल्याला असेस करायचे किंवा टेस्ट करून असेस करायचे असं विचारते त्यांनी. ओके, काय म्हटलं त्यांनी? मेंटल स्टेटस एक्झामिनेशन. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बघूया. काय? MSE नॉर्सेटमध्ये आलेले क्वेश्चन आहे, बरं काय? ह्याच्यासोबतचा कुठली? मिनी मेंटल स्टेटस एक्झामिनेशन. MSE हे काय करणार? याच्यामध्ये आपण कलेक्शन करणार आहे. काय कलेक्शन करणार आहे? कलेक्शन ऑफ सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह डाटा. कोणाकडनं घेणार आहे? ऑब्जेक्टिव्ह डाटा फ्रॉम पेशंटकडनं. बरोबर आहे ना? पेशंटलाच विचारणार ना आपण. पेशंट फॉर कशासाठी? डायग्नोसिस ऑफ मेंटल इलनेस.
डायग्नोसिस ऑफ मेंटल इलनेस बद्दल आपल्याला म्हणजे आपल्याला बघायचं आहे कुठपर्यंत आले हे कलेक्शन करून. काय काय कलेक्शन? सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह म्हणजे जे आपण ओरली विचारतो, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जे आपल्याला दिसते ते फ्रॉम द पेशंट फॉर अ डायग्नोसिस. हे डायग्नोसिसच नाही आहे, ह्याच्यामध्ये अजून आहेत. ओके, ते पण सांगतो मी तुम्हाला. ही आहे MSc. त्याच्यामध्ये काय करतो एक्झामिनर? द एक्झामिनर क्वेश्चन विचारतो. एक्झामिनर काय यूज एक क्वेश्चनरीज विचारतो किंवा इंटरव्ह्यू घेतो. कशासाठी? MSc मध्ये. ओके, इंटरव्ह्यू म्हणजे ते काय करायचं आपल्याला? कलेक्शन ऑफ सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह डाटासाठी ही मेथड यूज करतात. त्याच्यामध्ये आपण काय इव्हॅल्युएशन करणार आहे? म्हणजे काय बघणार आहे? इव्हॅल्युएट द सेरेब्रल फंक्शन. सेरेब्रल फंक्शन. सेरेब्रल काय? ही हायर कॉर्टिकल सेंटर आहे बघ का. हायर कॉर्टिकल सेंटर. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे बघा. हे झालं ह्याचे. त्याच्यामध्ये MScचं यूज कुठे कुठे करणार आहे? यूज ऑफ MSc कॅन बी यूज म्हणजे कुठे कुठे आपण यूज करू शकतो असं म्हणतो मी. काय होतं? MSc मेंटल स्टेटस एक्झामिनेशन. ओके, बघा ही आता कळतंय बघा कुठे कुठे यूज करणार आपण. ॲडमिशन ऑफ पेशंटला ॲडमिशन करताना आपण हे चेक करायचं आहे आणि पेशंटला डिस्चार्ज करताना पण हे चेक करायचं आहे. डिस्चार्ज ऑफ पेशंट, त्याच्यासोबत ट्रीटमेंट सुरू असताना पण ही करायचं आहे. त्यांच्यासोबत प्रोग्रेस पण कळवायला. प्रोग्रेस ऑफ पेशंट ही सगळी डिपेंड कशावरती आहे? MSc वरती. म्हणजे ही क्लिनिकली खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. त्याच्यामध्ये काय काय यूज करू शकतो म्हणजे कंपोनंट बघूया. कंपोनेंट्स ऑफ कुठली? मेंटल स्टेटस एक्झामिनेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कुठली कंपोनेंट यूज करून ही टेस्ट करणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे पर्सनल हायजीन. पेशंटचे हायजीन कसं मेंटेन केलेलं आहे त्यांनी. पर्सनल हायजीन म्हणा आणि अपिअरन्स, पर्सनल अपिअरन्स पण म्हणू शकतात. आणि दिसायला कसं आहे हे सगळे आपल्याला दिसतंय. ओके, आणि ओरिएंटेशन अँड कॉन्शियसनेस स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतं बरं का. फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओरिएंटेशन आणि कॉन्शियसनेस. त्याच्यासोबत अटेन्शन अँड कॅल्क्युलेशन म्हणा आणि सायकोमोटर ऍक्टिव्हिटी ही सगळी इम्पॉर्टंट आहे बरं का. सायकोमोटर ऍक्टिव्हिटी नॉर्सेट मधलं आहे. परसेप्शन म्हणा आणि अपेक्टाईन मूड थॉट अँड डिसिजन अजून काय म्हणू शकतो? मेमोरी मधलं अजून कुठली मेमोरी मधलं? रिसेंट असो किंवा रिमोट असो किंवा इमिडिएट असो. ही मेमरीचं झालं. त्याच्यासोबत शेवटला आपलं इन्साइट असो. अजून एक कुठं राहिलं आपलं? इन्साइट आणि जजमेंट. ही सगळी कंपोनंट आहे कशामधले? मेंटल स्टेटस एक्झामिनेशन मध्ये बघा. ओके, आपण द नर्स परफॉर्मिंग आपण मेंटल स्टेटस एक्झामिनेशन कसे सगळं बघितलं. ओके, मेल क्लायंट आहे बघा. डायग्नोस विथ काय? सबड्युरल हेमोटोमा आहे. ह्याच्याबद्दल आपण नाही बघितलं बघा. काय? SDH. एस म्हणजे काय? सब म्हणजे काय? खाली. ड्युरल हेमोटोमा बघा. मेनिंजस लेअर किती असते सगळ्यांना माहिती आहे. 3 लेअर असते. कोणी शेतात वगैरे खतं वगैरे टाकले का? DAP युरिया असे कशासाठी विचारतो? मेनिंजस लेअर 3 आहे. आपण लक्षात ठेवायला पाहिजे. DAP असे वरनं खाली. त्याच्यामध्ये काय होणार आहे? D म्हणजे ड्युरामीटर. त्याच्यामध्ये अर्कोनॉइड मीटर. शेवटचं PM मीटर असं आहे. हे DAP लक्षात ठेवायचं बघा. वरनं खाली चाललंय बरं का. म्हणजे आउटसाइडनं इनसाइड मध्ये. मी लक्षात ठेवण्यासाठी असं DAP हात वगैरे विचारलं. बघ हे झालं बघा. कुठं होणार आहे? मला वाटतं आपल्याकडे डायग्राम आहे बघा. हे SDH म्हणजे काय मी सांगतो पहिलं, नंतर हे दाखवतो तुम्हाला डायग्राम. हे काय? कलेक्शन ऑफ ब्लड आहे. कुठे? कलेक्शन ऑफ ब्लड बिटवीन कुठे बघा. कुठे सबड्युरल हेमोटोमा म्हटले त्यांनी. ड्युरल म्हणजे काय? सब म्हणजे काय? खाली. ड्युरा म्हणजे काय? हे बघा इथं आहे ड्युरामीटर. ओके, इथं
त्याच्या खाली मग इथं राहणार आहे ते ब्लड कनेक्शन. म्हणजे आपल्याला काय लिहायचं आता, कलेक्शन ऑफ ब्लड बिटवीन कुठले डोरामीटर अँड कुठले ऑर्गनाइड. ऑर्गनाइड मॅटर ऑफ कुठे असतं हे ब्रेनचे. मी डायग्राम दाखवतो तुम्हाला, इझिली लक्षात येईल तुम्हाला. कशामुळे, ड्यू टू रप्चर ऑफ वेन म्हणा, ड्यू टू रप्चर ऑफ वेन्स. हे झालं सबड्युरल हेमाटोमा. बघा सबड्युरल कुठे, हां बघा ठीक आहे, एकदम वरचे स्काल्प आहे, त्याच्यानंतर स्कल आहे, त्याच्यानंतर ही 3 लेअर येणार बघा, ही 1, ही 2 आणि ही पियामीटर देन. बघा हे झालं. इथं काय, ही डोरामीटर, हे काय, ही डोरामीटर, हे काय ऑर्गनाइड मीटर, हे काय ऑर्गनाइड मीटर आहे. इथं काय बघा, इथे सब ऑर्गनाइड इथं मेन्शन केलेलं आहे. आणि हे पियामीटर आहे. आपल्याला काय विचारलं होतं, सब ड्युरल हेमाटोमा, हे काय डोरा. मग इथे ब्लड कलेक्शन होणार आहे. हे काय झालं, SDH. काय करावं लागतं, SDH खूप वगैरे असेल तर क्रेनिओटॉमी करावं लागते. जे ब्लड कलेक्शन आहे जे आपल्याला बाहेर काढायचं. जे स्कल असतो, जे स्कल असतो कुठे ठेवतात आपण, पेरिटोनियम एरियामध्ये ठेवतो. किती दिवस, ते रेस्पेक्टेड दिवस असते. त्याच्यानंतर परत काय करावं लागेल आपल्याला, क्रेनिओप्लास्टी करावं लागेल. ही खूप डेंजरस आहे बरं का, क्रेनिओटॉमी क्रेनिओप्लास्टी. खूप ब्लड जाते सर्जरी करताना, मेजर केसेस आहेत. ओके, आपण बघा आता हुडकायचं आपली आन्सर कुठे गेलं बघा. मेल काय डायग्नोसिस होतं, SDH हे पण जर बघितलं आपण, टेस्ट असेच हुई चॅप्टर फॉलोइंग. MSc आपण कशासाठी करत होतो, ही कशाचं आहे, ही सगळ्यांना माहिती आहे. आता बघा सेरेब्युलर फंक्शन, ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, त्याच्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन अँड बॅलन्स करणार आहे. कोऑर्डिनेशन अँड बॅलन्स ही टेस्ट त्याच्यासाठी आपण करतो. अजून एक लक्षात आलं असेल तुम्हाला, आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं वाटतं हे, कुठली रोमबर्ग टेस्ट. हे काय बॅलन्ससाठी आपण सेरेब्रलमध्ये यूज करतो. हे झालं. आणि हे काय इंटेलेक्च्युअल कशासाठी, हे बघा ही पण एक पार्ट आहे. काय, ओनली 1 पार्ट आहे बरं का, ओनली 1 पार्ट ऑफ कशाची, सेरेब्रल फंक्शनची. पण MSc मध्ये कंप्लीट येणार आहे का, नाही, म्हणून आपण ह्याला म्हणजे काढून टाकू. हे पण गेलं. आता काय सेन्सरी फंक्शन सगळ्यांना माहिती असेल ना. हे कसं टेस्ट करतो आपण, टेस्ट बाय कशाने, टच. स्किनला कोणी टच केलं तर तुम्हाला फील होणार आहे. आणि पेन, व्हायब्रेशन म्हणा आणि टेम्परेचर म्हणा, हे सगळं काय आहे, ही पार्ट ऑफ न्यूरोलॉजिकल एक्झाम आहे. पार्ट ऑफ न्यूरोलॉजिकल एक्झाम काय असणार आहे, ही न्यूरोलॉजिकल एक्झाम असणार आहे. कुठली बाबा, ही टेस्ट बाय कुठली, टच असो, पेन असो, व्हायब्रेशन असो, हे सगळे सेन्सरी मधला. हे पण गेलं. मग राहिलं कुठलं, सेरेब्रल फंक्शन. ही आहे कशाची, सबड्युरल हेमाटोमा मधली. आपल्याला काय चेक करायचंय बघा, द नर्स परफॉर्मिंग द मेंटल स्टेटस एक्झामिनेशन. ओके, आपलं उत्तर भेटलं तुम्हाला. आपली उत्तर असणार आहे 3. ओके चला, कारण आपण इथे बघा मेंटल स्टेटस एक्झामिनेशन इथे मेन्शन केलेलं आहे, इव्हॅल्युएट द सेरेब्रल. बघा ओके, सेरेब्रल, तर इथे आर नाही लिहिले का. ओके, ठीक आहे, सेरेब्रल फंक्शन झालं. ओके, हे आपल्याला MSc मधनं कळते त्याचे फंक्शन. ओके, पहिला क्वेश्चन आपलं झालं. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. पेशंट, ओके, पेशंट वॉज शेड्यूल्ड फॉर द फिजिकल असेसमेंट. कशासाठी शेड्यूल केलं, म्हणजे टाइम शेड्यूल, त्याचं टायमिंग आलंय कशासाठी, फिजिकल असेसमेंटसाठी. वेन बघा काय म्हणते, पर्कसिंग द क्लायंट. पर्कशन लक्षात आलं का तुम्हाला, आपण प्रिव्हियस क्लास म्हणजे रिसेंट क्लासमध्ये बघितलेलं आहे. हे काय, फिजिकल असेसमेंट करताना आपण 4 मेथड यूज करायचं. कुठले ऑब्झर्वेशन, पाल्पिटेशन, पर्कशन, अस्कल्टेशन. लक्षात आले का. हे काय आपण आता पर्कशन करतो. म्हणजे पर्कशन म्हणजे काय झालं, टॅप अँड फील. यावेळी तुम्हाला सांगितलं होतं मी, टॅप अँड फील. ओके, हे झालं पर्कशनचे. द क्लायंट चेस्ट, बघा कुठे चेस्ट, हे करायचं चेस्ट. ओके, द नर्स वुड, बघा काय म्हणते, एक्सपेक्ट फाइंड व्हिच असेसमेंट डाटा इज नॉर्मल. म्हणजे आपल्याला नॉर्मल हुडकायचे. साइन ओव्हर द लंग्स. ही खाली दिलेले 4 आपल्याकडे ऑप्शन आहे, त्याच्यामधली नॉर्मल कुठली आहे, ते पण कशाची, पर्कशन करून आपल्याला चेस्टची बघायचं आहे. एक्सपेक्ट फाइंडिंग असेसमेंट काय आपलं, डाटा ॲज अ नॉर्मल साइन ओव्हर हिज लंग्स. म्हणजे पेशंटची लंगवरती ही नॉर्मल असायला पाहिजे. बघा पर्कशन काय आहे, आता बघितलं आपण. पर्कशन काय, ही टॅप अँड फील करून आपण बघू शकतो. ही टॅप अँड फील झालं. ही कशासाठी हेल्प करतो, हेल्प नर्स कशासाठी, टू डिटरमाइन, हेल्प टू डिटरमाइन
डिटरमाइन वेदर अंडरलेइंग म्हणजे खाली, ज्याचा खाली बघा आपण मी डायग्राम आणलो दाखवतो तुम्हाला. वेदर अंडरलाइंग त्याचा खाली, अंडरलेइंग काय म्हणू शकतो, लंग टिश्यू म्हणा. लंग टिश्यू इज कशाने भरलेलं आहे, एअर फिल्ड आहे किंवा फ्लुइड फिल्ड आहे म्हणजे पाणी भरलेलं आहे किंवा काहीतरी सॉलिड आहे जे आपल्याला फाइंडिंग करायचं आहे आणि मिळवायचं आहे की रिझल्ट काय आहे. कशाने चेक करणार आहे आपण, परकशन. बघा ठीक आहे, 4 मेथड ऑफ असेसमेंट. हेच डायग्राम होते का मी दाखवलेले अगोदर. हे काय इन्फेक्शन म्हणजे हे फक्त बघायचं आहे. हे झालं परकशन. हे टच अँड फील. तर इथे मी टॅप लिहिलो का, हां सॉरी, हे बरोबर आहे. हे परकशन टच अँड फील हे टॅप करायचं आहे बरं का. ही टॅप झालं. अस्कल्टेशन म्हणजे जे आपण स्टेथोस्कोप वगैरे यूज करून आपल्याला ही साऊंड वगैरे ऐकायचं असतं. हे झालं अस्कल्टेशन. मग आपण कशाचे, परकशन. ओके बघा परकशन मध्ये टॅप येते बरं का, सॉरी इथे चुकलं. पाल्पिटेशन मध्ये टच येते. आपण टच अँड फील इथे टॅप करणार आहे आपण. परकशन ही मी लक्ष ठेवलेले म्हणजे टॅप. ओके तुम्ही पण असंच लक्षात ठेवायचं. एक सिल्ली मॅटर आपल्याला एक्झाममध्ये निगेटिव्हमध्ये खूप खाली आणू शकते बरं का. हे झालं त्याच्याबद्दल. मग आता काय म्हटलेलं आहे त्यांनी, नॉर्मल फाइंडिंग हुडकायचं आपल्याला. मग आपण एक बघू. पहिला काय, डलनेस. काय दिलेलं आहे, पहिलं दिलेलं आहे डलनेस. डलनेसमध्ये आपल्याला काय काय भेटते आपण बघूया. कसं चेक करतो आपण, परकशनने. त्याच्यामध्ये क्वालिटी कसं भेटणार आहे, लो पिच्ड. कसे, लो पिच्ड. आणि कशी साऊंड येणार आहे, हॉलो साऊंड. कुठे लोकेशन कुठे येणार आहे याची, कुठे भेटणार आहे लोकेशन, नॉर्मली आपल्याला लंग मध्ये भेटणार आहे. नॉर्मली लंग फिल्ड्स मध्ये. का, ही एअर फिल्ड. एअर फिल्ड काय, लंग्स मध्ये काय एलिव्हेली असते ते एअर फिल्डच असते ना. हे झालं. आणि ही सिग्निफिकन्स काय, ही इंडिकेटेड, सॉरी आपण कशाचे बघतोय, डलनेसचे. नाही डलनेसमध्ये हे नसते बरं का. पहिला ऑप्शन काय, डलनेस. ओके आपण रिझोनन्सचं बघतोय. ओके हे काय डलनेस नाही बरं का, सॉरी. ही आपण रिझोनन्सचं बघतोय. रिझोनन्समध्ये कसं असणार आहे, ही लो पिचड असणार आहे बरं का, सॉरी लो पिचड असणार आहे. मी पण म्हणतो आपण डलनेस. तर हे तर ह्याच्यामध्ये काय भेटतं माहिती आहे का, डलनेसमध्ये ही मप्ड वगैरे भेटतात म्हणजे काय म्हणू शकतो, सॉफ्ट वगैरे भेटतात. हे काय रिझोनन्सचे. त्याच्यामध्ये काय भेटणार आहे, लो पिचड भेटणार आहे आणि हॉलो साऊंड भेटणार आहे. लोकेशन कुठे, नॉर्मल लंग्स फील्ड आहे. त्याच्यामध्ये काय एअर फील्ड असणार आहे. कॉमनली म्हणजे आपली नॉर्मली सगळे एअर फील्डच असणार आहे. हे काय इंडिकेट करते बाबा, इंडिकेटेड हेल्दी लंग्स. हे काय करणार आहे, हेल्दी लंग टिश्यू बरं का. हेल्दी लंग टिश्यूला इंडिकेट किंवा सिग्निफिकन्स करतोय. हे झालं रिझोनन्स. आता आपण डलनेसचे बघू. ओके डलनेसचे. डलनेसमध्ये काय काय होतं, क्वालिटी कसं होतं म्हटलं मी, सॉफ्ट म्हटलो बरं का. त्याच्यासोबत कशी मफल्ड किंवा हड लाईक अशी क्वालिटी बेटर आहे. लोकेशन कुठे, लोकेशन नॉर्मली ओव्हर कुठे, नॉर्मली ओव्हर लिव्हर म्हणा किंवा हार्ट म्हणा इथे भेटणार आहे. हे लंगचं झाले का, नाही. हे काय झालं, अबनॉर्मल. ओके अबनॉर्मल इन लंग्स. अबनॉर्मल इन लंग्स काय इंडिकेट करते, हे निमोनिया म्हणा, निमोनिया किंवा प्लुरल इफ्युजन. लिहून टाकू. ओके प्लुरल इफ्युजन. हे काय झालं, अबनॉर्मल. मग आपली ऑप्शन मधलं गेलं खड्ड्यात. ओके डलनेस गेला. आता काय, हायपर रेझोनन्स राहिला. हायपर रेझोनन्स ही पिडियाट्रिक पेशंट मध्ये नॉर्मल असते बरं का. काय, हायपर रिझोनन्स. हायपर रिझोनन्स ही काय, त्याच्यामध्ये क्वालिटी काय भेटणार आहे आपल्याला, लाऊड किंवा लोअर पिचड. ह्याच्यामध्ये पण रिझोनन्स मध्ये पण लोअर होते बरं का, पिचड लोअर पिचड भेटणार आहे. त्याची आवाज कसा असणार आहे, बूमिंग. काय, बूमिंग. हे कुठे भेटणार आहे, नॉर्मली अबनॉर्मल इन लंग. ओके पिडियाट्रिक मध्ये नॉर्मल असणार बरं का, हे अडल्ट मध्ये सांगतोय. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे कंडिशन, त्याच्यामध्ये टू मच एअर असणार आहे. टू मच एअर. त्याच्यामध्ये काय इंडिकेशन होऊ शकतं आपल्याला, एम्पायसिमा म्हणा. एम्पायसिमा किंवा अजून एक काय म्हणू शकतो आपण, हवा भरलेले, निमो
निमो म्हणजे काय, हवा, निमोथोरॅक्स. ठीक आहे. अबनॉर्मल लंग्स टू मच म्हणजे जास्त हवा असते. खरं तर आपली नॉर्मल असायला पाहिजे, म्हणजे रेझोनन्स आहे पण हायपर रेझोनन्स आहे बरं का. ही काय म्हणू शकतो मी, काय म्हटलं होतं मी, हां पिडियाट्रिकमध्ये, चिल्ड्रनमध्ये नॉर्मल असते बरं का, मोस्टली नॉर्मल असते, मोस्टली. हे झालं हायपर रेझोनन्स. मग अजून एक कुठला राहिला, मग हे पण आपलं गेलं. हे काय, टिम्पॅथी. टिम्पॅथी म्हणजे काय, टिम्पॅथी आहे का, टिम्पेनी म्हणजे काय, ड्रम लाईक साऊंड असते बरं का. कसं असणार आहे साऊंड, ड्रम लाईक. चौथा आहे, सॉरी ड्रम लिहितो बघा मी, टिम्पनी. कसं असणार आहे, ड्रम लाईक साऊंड असणार आहे. ड्रम लाईक साऊंड म्हणजे ही हाय पिच असणारच आहे, म्हणजे आपल्याला काय ऐकू येते, ड्रम लाईक हाय पिचड साऊंड. ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं, ह्याच्यामध्ये पण काय असतो, लोकेशन कुठे भेटू शकते आपल्याला, स्टमक म्हणा किंवा इंटेस्टाईनमध्ये वगैरे. इंटेस्टाईनमध्ये पण एअर असतो बरं का. हे झालं काय म्हणू शकतो आपण, एअर फिल्ड, ब्रॅकेटमध्ये लिहू, एअर फिल्ड हे काय, हे पण अबनॉर्मल असणार आहे. कारण पेशंटचं काय विचारलं होतं त्यांनी, लंग्सचं विचार होतं, हे स्टमक मधलं इंटेस्टाईन मधलं अबनॉर्मल. हे काय झालं, लार्ज निमोथोरॅक्स. निमो म्हणजे काय, परत हवा, निमोथोरॅक्स. ओके, हे झालं. हे रेअर फाइंडिंग आहे बरं का, मॅक्झिमम भेटत नाही आपल्याला, रेअर फाइंडिंग. मग आपले उत्तर भेटलेलं आहे का आपल्याला, बघा हे काय, टिम्पनी ड्रम लाईक साऊंड आहे, हाय पिचड साऊंड असतो आणि मोस्टली आपल्याला स्टमक किंवा इंटेस्टाईनमध्ये भेटते ज्यावेळी एअर फिल्ड असतो. ओके, अबनॉर्मल इन लंग्स, लार्ज निमोथोरॅक्स. ओके, हे रेअर फाइंडिंग आहे. दुसरं काय, रेझोनन्स. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, लो पिचड हॉलो साऊंड असणार आहे. लोकेशन नॉर्मली लंग फील्डमध्ये, कशामुळे, एअर फिल्ड इन द अल्व्होलाईज. ओके, साईन कसं असणार, इंडिकेट हेल्दी टिश्यू आहे, हे म्हणजे हेल्दी लंग टिश्यू. ओके, डलनेस काय, ह्याच्यामध्ये सॉफ्ट मफल्ड आणि थर्ड लाईक. ओके, ही थर्ड लाईक भेटणार आहे. ओके, नॉर्मली ओव्हर द लिव्हर आणि हार्टमध्ये बरं का, आणि लंग्समध्ये ही अबनॉर्मल असणार आहेत. कशामुळे, म्हणजे का, ही एअर फील्ड असते याच्यामध्ये पण, निमोनिया आणि प्लुरल म्हटलं बघा, ते काय, नॉर्मली ओव्हर द लिव्हर. ओके, आपण फ्लुइड म्हणू शकतो ह्याच्यामध्ये. ओके, निमोथोरॅक्स झालं आणि प्लुरल एपिजन. ओके, हे झालं हायपर रेझोनन्स, तर पिडियाट्रिकमध्ये नॉर्मल. ओके, एवढे बघितलं आपण. बघा हे काय, रेझोनन्स अडल्ट आणि यंगमध्ये भेटणार आहे बरं का. हायपर रेझोनन्स चिल्ड्रनमध्ये भेटणार आहे. टिम्पनी काय, ॲबडॉमिनल एरिया सच ॲज इंटेस्टाईन आणि स्टमकमध्ये भेटणार इथे. बघा असे मी कसं सांगू, हे सगळं समजा ही चेस्ट आहे, त्याच्यावरती मी हात ठेवणार, त्याच्यामध्ये असं हे करणार परकशन, ज्यावेळी आपल्याला ही साऊंड भेटणार, इझिली कळणार त्यावेळी. ओके, चला उत्तर कुठली बरोबर आहे आपलं, उत्तर असणार आहे आपली रेझोनन्स बरोबर, कारण हे नॉर्मली होता. ओके, चला नेक्स्ट काय, हां बघा, इमेज बेस्ड क्वेश्चन काय सांगा बघू. आयडेंटिफाय द फॉलोविंग इन्स्ट्रुमेंट. बघा काय काय दिसतंय, हे आहे मॉनिटर, काय तर दिसते मॉनिटरमध्ये, ECG सारखे आपली हार्टची ऍक्टिव्हिटी दिसायला येते. काय दिसायला, हार्टची ऍक्टिव्हिटी दिसायला ना, बघा. ओके, ठीक आहे, ही दोन्ही पेडल्स आहे, हे केबल आहे, इथे पॉवर बटन आहे. असं दिल्यावर हे इझिली आपण कुठे पण कॅरी करू शकतो. काय नाव सांगू बघा, काय आहे, डिफिब्रिलेटर. डिफिब्रिलेटर काय आहे, डिफिब्रिलेटर सगळ्यांना माहिती असणार आहे. हे काय, मेडिकल डिव्हाइस आहे, सगळ्यांना लक्षात आहे. मेडिकल डिव्हाइस आहे. काय करणार हे, ही डिलिव्हर करणार. काय डिलिव्हर करणार, करंट, इलेक्ट्रिकल शॉक. किती, असं डायरेक्ट देणार का 5-15 मिनिटं, नाही. हे काय, कंट्रोल्ड इलेक्ट्रिक शॉक देणार. कुठे देणार, हाताला नाही, टू द हार्ट. कुठे देणार आपण, हार्टला देणार आहे. ओके, बघा ह्याची पर्पज काय, डिफिब्रिलेटरची पर्पज. ओके, पर्पज कशावेळी देतो आपण, डिपोलराइज. डिपोलराइज म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन. डिपोलराइज द काय, मायोकार्डियम. डिपोलराइज द मायोकार्डियम अँड कशासाठी, टू अलाउ एसए नोड. एसए नोड काय, हे पण नोट घ्या. एसए नोड काय, नॅचरल
नॅचरल पेसमेकर आहे बरं का, आर्टिफिशियल नाही. आर्टिफिशियल बसावं लागते. हे काय झालं, नॅचरल पेसमेकर आहे. ह्याच्यासाठी काय करतो हो, टू एस्टॅब्लिश नॉर्मल रिदम. ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन होत नाही किंवा हार्ट बंद पडलेला असतो, ज्यावेळी काय करतो, डिपोलराइज द मायोकार्डियम, म्हणजे हार्टची कॉन्ट्रॅक्शन काय करतो, अलाउ SaNO टू नॅचरल टू एस्टॅब्लिश नॉर्मल रिदम करण्यासाठी हे करतो, मदत करतो. काय ह्याचे पर्पज झालं. आपण कधी कधी देऊ शकतो बाबा, हे पण महत्वाचं आहे. इंडिकेशन कधी कधी देणार आहे आपण, FIF म्हणजे व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन मध्ये, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन ज्यावेळी देणार आहे. त्याच्यासोबत पल्सलेस व्हेंट्रिक्युलर टेकिकार्ड या पल्सलेस PT ज्यावेळी पण देणार आहे. आणि अजून काय म्हणू शकतो, कार्डियक अरेस्ट त्यावेळी पण आपण देऊ शकतो. कधी द्यायचं नाहीये आपल्याला, नोट लिहिलं का मी, सॉरी काय झालं, नॉट युज्ड इन कधी आपण नाही यूज करणार. सिस्टॉल मी BSLचं प्रिव्हियस डिस्कशन करताना ज्यावेळी सांगितलं बघा तुम्हाला, लक्षात आले का. अजून पल्सलेस इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये पण आपण नाही देणार. ओके, हे झालं आपण पर्पोज, इंडिकेशन, डिसअडव्हांटेज म्हणजे कधी नाही द्यायचं हे पण आपण बघितलं. ओके, त्याच्यामधलं टाईप पण बघायचं आहे का, चला जाऊ दे बघूया आपण. ओके, टाईप्स त्याच्यामध्ये 4 प्रकार असते बरं का. हे एक्स्ट्रा नॉलेज आहे पण तुम्हाला विचारू शकते बरं का, ही इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हे राहणारच आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काय करणार आहे, मॅन्युअल डिफेब्रिलेटर नाही, एवढी शॉर्टकटमध्ये लिहितो मी. हे काय, मॅन्युअल डिफेब, ही बघा, ही कोण यूज करणार, यूज्ड बाय ट्रेन्ड प्रोफेशन्स, जे इमर्जन्सी कॅज्युअलिटीमध्ये वर्क करतात त्यांनी बघून द्यायचे असते. एक्झाम्पल आपण काय म्हणू शकतो, डॉक्टरनेच देऊ. हे काय, डॉक्टर वगैरे यूज करतात का. ह्याला रिक्वायर्ड काय रिक्वायर्ड आहे बघा, रिक्वायर्ड ECG रिदम, ECG रिदम पाहिजे. कशासाठी, रिकॉग्नाइज बिफोर शॉक. मग शॉक आपल्याला शॉक द्यायचा कधी द्यायचं हे पण माहिती पाहिजे ना. मॅन्युअल आहे, कारण मॅन्युअल म्हणजे आपण आपल्याला स्वतः चालवायचं आहे हे, म्हणून रिक्वायर्ड ECG रिदम पाहिजे, रिकॉग्नाइज बिफोर शॉक डिलिव्हर. आता मी जे डायग्राम दाखवलं ते कसंच आहे, ही मॅन्युअल नाही बरं का. हे काय, ही AED आहे. AED म्हणजे काय, ऑटोमेटेड, इथे लिहितो बघा, ते बसते का, नेक्स्ट घेऊ. काय AED म्हणजे काय, ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर, डिफेब. याला काय गरज नाही आहे. हे काय एकदम इझी आहे. हे काय, ही पोर्टेबल आहे, तुम्ही कुठे पण उचलून नेऊ शकता. पोर्टेबल आहे आणि इझी टू यूज आहे. आणि पब्लिकमध्ये पण ह्याला ठेवतात, पब्लिक प्लेसेसमध्ये पण ही भेटते तुम्हाला बघायला. हे काय करतो माहिती आहे का, डायरेक्ट अनालाइज करतो बघा. काय करतो, अनालाइज रिदम, हार्ट रिदम, अनालाइज रिदम ऑटोमॅटिकली ते त्याची स्वतःने ओळखतो आणि काय करतो, इन्स्ट्रक्ट अँड एक मिनिट, इन्स्ट्रक्ट रेस्क्युअर, ज्यांनी वाचायला आले त्यांना कशासाठी, वेन टू शॉक कधी द्यायचं हे सांगते. ऑटोमॅटिक मशीन आहे, म्हणजे अनालाइज करतो. ज्यावेळी आपल्याला फक्त टिक करायचे, म्हणजे मॅन्युअलमध्ये आपल्याला स्वतः बघावं लागेल कधी शॉक द्यायचा आहे. मग AED मध्ये काय करतो, ते स्वतः डिटेक्ट करतो म्हणजे कुठे आपल्याला शॉक द्यायचा आहे, अनालाइज करतो रिदम ऑटोमॅटिकली. आणि जे रेस्क्युअर आहे म्हणजे ते पेशंट सोबत कोणी आहे जे मशीन लावलेले आहे त्यांना की इन्स्ट्रक्ट करतो तुम्ही कधी शॉक द्यायला पाहिजे. ही एवढी ॲडव्हान्टेजमेंट आहे याचं, म्हणून AED मॅक्झिमम सगळीकडे आता हेच आहे. ओके, हे झालं. त्याच्यासोबत अजून एक आहे तिसरा, इम्प्लांटेबल काय म्हणू शकतो, कार्डिओव्हास्क्युलर, म्हणजे कुठे आहे, कार्डिओव्हास्क्युलर मध्ये. मग कुठे आहे, आतमध्ये, म्हणजे पेशंटला हे पण ऑटोमॅटिकली कुठे असणार आहे, सर्जिकली इम्प्लांट केलेलं असतो आपण. सर्जिकली इम्प्लांट कुठे, इम्प्लांट इन ॲट अ पेशंट, कुठली हाय रिस्क असतो तो, हाय रिस्क पेशंट मध्ये.
त्याच्यामध्ये काय होणार आहे, आपण आतमध्ये सर्जरी करून बसवलेला असतो, ज्यावेळी गरज पडते हे पण काय करणार आहे, ऑटोमॅटिकली डिटेक्ट करणार आहे. काय ऑटोमॅटिकली डिटेक्ट करणार आणि लगेच डिलिव्हर शॉक, ही शॉक देणार आहे. हे काय झालं, इमिडिएटली इम्प्लांटेबल कार्डिओव्हास्क्युलर डिफिब्रिलेटर, म्हणजे आपल्या आतमध्ये बसवायचे जे ऑटोमॅटिक कुठले पेशंट, जे पेशंट हाय रिस्क आहे. ओके, काय होऊ शकते त्यांच्यामध्ये, सडन कार्डियक डेथ होऊ शकतो, कार्डियक डेथ, ज्यांच्यामध्ये ही बसवतात. बरं का, हे झालं त्याचं, ही 3 झालं. ओके, अजून एक आहे ते पण सांगून टाकू. सो अजून एक कुठली लाईफ वेस्ट. लाईफ वेस्ट त्याच्यामध्ये काय लाईफ वेस्ट नाही, फी आहे बरं का. त्याच्यामध्ये काय होणार आहे की वन आउटसाइड द बॉडी हे कशासाठी, टेम्पोररीसाठी, ज्यावेळी आपण सर्जरी वगैरे करतो बघा, ज्यावेळी यूज करतो, याची मॅक्झिमम यूज नाही, म्हणजे सर्जरी वगैरे इम्प्लांटेशन जे करतो म्हटलं बघा मी आता, ज्यावेळी ह्याला मदत होते. ओके, हे झालं एवढं. त्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट नॉर्सेट प्री मधलं नर्सिंग रेस्पॉन्सिबिलिटी, ही खूप महत्वाचं आहे बघा. ही तर तुम्ही बघा, कारण नॉर्सेटमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन असंच होते, आपल्या नर्सिंग रेस्पॉन्सिबिलिटी काय आहे. कधी आपण ही शॉक देताना बघा काय करायचं, आपल्याला पहिला एन्श्योर करायचं आहे, एन्श्योर प्रॉपर प्लेसमेंट ऑफ कशाची, पॅडलची, कुठे बरोबर आपण बसवले का नाही, आणि रिमूव्ह एनी मेडिकेशन वगैरे, रिमूव्ह एनी पॅचेस, नायट्रोग्लिसरीनचं वगैरे आपण पॅचेस लावू शकतो ह्याच्यावरती, चेस्टवरती, ते सगळं आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. कधी, बिफोर अप्लाइंग पॅड्स, आपण पॅडल्स वगैरे, हे पॅड्स, याला पॅडल्स किंवा पॅड्स म्हणतो बरं का, हे लावायचं अगोदर, हे आपल्याला काढायचं आहे. एक्झाम्पल कुठले, नायट्रोग्लिसरीनचं वगैरे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, डू नॉट प्लेस पॅड्स बघा ओव्हर पेसमेकर, जे आपला पेसमेकर असतो, म्हणजे इम्प्लांटेड वगैरे आहे म्हणा पेसमेकर, त्याच्यावरती आपल्याला ही ठेवायचं नाहीये काय, पॅडल्स. ओके, काय म्हणू शकतो, मेटल इम्प्लांट. बघा काय म्हटलं मी, एन्श्योर द प्रॉपर प्लेसमेंट, जे पॅडल्स आपण बरोबर लावतोय कधी बघायचं आहे, त्याच्या अगोदर ज्याचे स्किनवर द बिफोर अप्लाइंग पॅड्स, आपल्याला जे काही पॅचेस वगैरे असेल तर ते आपल्याला काढायचं आहे. आणि तिसरं काय, डू नॉट प्लेस पॅड्स ओव्हर द पेसमेकर, इम्पॉर्टंट आहे बरं का, पेसमेकर म्हणा किंवा मेटल इम्प्लांटेशन, जे इम्प्लांट्स असतो त्याच्यावरती लावायचं नाहीये. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे, मेक शुअर काय करायचंय, O2 सोर्स इज नॉट डिलिव्हर, जी पेशंटला O2 सोर्स नाही डिलिव्हरी होत आहे हे पण चेक करायचं आहे. तू काय म्हणतो, तू चेक बघा, चेस्टला गेलं तर आपण कुठे देतो आता, ह्याच्यामध्ये देणार आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला, अवॉइड आग, हायर रिस्कला आपल्याला अवॉइड करायचं आहे, म्हणून ही O2 सप्लाय बंद करायचं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला त्याच्यानंतर करायचं अनाउन्स. काय अनाउन्स करणार, अनाउन्स क्लिअर बिफोर शॉक डिलिव्हरी, शॉक द्यायचं अगोदर कन्फर्म करायचंय आणि अनाउन्स करायचंय की कोणी पेशंटला म्हणजे काय म्हणू शकतो टचमध्ये नाहीये. त्यानंतर काय करायचंय आपल्याला, रिझ्यूम, हे शॉक दिल्यावर काय करायचंय, रिझ्यूम CPR इमिडिएटली बरं का, मी सांगितलं त्यावेळेस, इमिडिएटली आफ्टर शॉक. ओके, एवढी आपण बघितलं. मी ज्यावेळी सांगितलं का तुम्हाला AED कसं यूज करायचं, काय नाहीये बघा, एवढे एक लार्ज झालं. ओके, AED कसे यूज करायचं हे पण आपण प्रायव्हेट, म्हणजे आपल्याला पब्लिक प्लेसमध्ये वगैरे भेटते, सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. आपण तर नर्सिंग केलेलं आहे, आपल्याला तर माहिती व्हायलाच पाहिजे. काय करायचं, इफ एनी पेशंट तुम्हाला भेटलं तर काय करायचं, ते घ्यायचं AED, टर्न ऑन करायचं, त्याचे टर्न ऑन द डेव्हिस बटन आहे ना, स्विच बटन, ते चालू करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, अप्लाय करायचं काय, IDSU इलेक्ट्रोड्स, 2 असते बघा, इलेक्ट्रोड पॅड्स कुठे करणार तुम्ही, पेशंट चेस्टला. ओके, बघा राईटचं कुठे, अप्पर चेस्टला, आणि लेफ्टचं थोडी लोअर साईडला, लेफ्टची थोडी लोअर साईडला बरं का. ही लोअर साईडला आपण अप्लाय केलो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, अलाउ EED,
एईडीला काय करायचं आहे, रिदम चेक करण्यासाठी. एईडी टू अनालाइज रिदम, अनालाइज रिदम चेक करण्यासाठी त्याला टाइम द्यायचा आहे. रिदम ज्यावेळी ते कसं काय सांगतो, रिदम चेक करतो आणि सांगतो की दाबा बाबा बटन. ज्यावेळी काय करायचं आहे आपल्याला, शॉक अडवाइज, ज्यावेळी शॉक तो अडवाइज करतो, अडवाइज ज्यावेळी काय करायचं आहे, एन्श्योर करायचं आहे आपल्याला, एन्श्योर नो वन इज टचिंग पेशंट. टचिंग पेशंट कधी, बिफोर प्रेस शॉक बटन. ज्या बटन दाबायचं अगोदर आपल्याला चेक करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, शेवटला रिझ्यूम करायचं आहे, काय, CPR. ओके, इमिडिएटली. हे एवढी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला गरज पडेल. एक्झाम्पल पण येते आणि तुमच्या डेली लाईफमध्ये पण ह्याची यूज होणार आहे. कधी करणार, किती मिनिटापर्यंत, 2 मिनिटपर्यंत. त्याच्यानंतर काय करणार, परत रिअनालाइज द रिदम. बघा, एईडी यूज कसं करायचं आहे, आपल्याला ते मशीन घ्यायचं आहे, डिफिब्रिलेटर घेऊन टर्न ऑन डिव्हाइस स्विच ऑन करायचं आहे. त्यावेळी नंतर ॲडेशिव्ह काय इलेक्ट्रोड्स पेशंटला लावायचं आहे, राईट साईडचं थोडी अप्पर, लेफ्ट साईडचं थोडी लोअर. यावेळी एईडीला अलो करायचं आहे अनालाइज रिदम करण्यासाठी. ज्यावेळी ते अनालाइज करतो आणि तुम्हाला सांगतो की दाबा, म्हणजे बटन दाबा म्हणते. ज्यावेळी आपल्याला चेक करायची की कोणी पेशंटच्या टचमध्ये नाहीये, आपण पण स्वतः राहायचं नाही बरं का, हे पण लक्षात घ्या. कोणी नाही म्हणून आपण टच करून बसलं तर आपल्याला लागते शॉक बरं का. बिफोर प्रेस शॉक, नंतर काय करणार आहे आपण, CPR करणार आहे. हे झालं डिफिब्रिलेटर बद्दल. मला वाटतं बस. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण, खूप झालं आपलं. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतंय बघा. विच ऑफ द फॉलोइंग, बघा, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज मोस्ट इफेक्टिव्ह. बघा काय म्हटलेलं आहे, मोस्ट इफेक्टिव्ह म्हटले, म्हणजे खूप इफेक्टिव्ह असणार आहे इन डायग्नोसिस ऑफ हिमोफिलिया. कुठली बद्दल विचारलंय, हिमोफिलिया. काय ऑप्शनमध्ये, ब्लिडिंग टाइम चेक करून आपल्याला कन्फर्म करू शकतो आपण, म्हणजे इफेक्टिव्ह असू शकतो का, CBC, PGT आणि शेवटचा आहे प्लेटलेट काउंट. ओके, ही हिमोफिलिया पण मस्त आहे बघा. थोडक्यात आपण बघूया काय हिमोफिलिया, कुठे गेला हिमोफिलिया. काय आहे, त्याला अजून एक नाव आहे बरं का. कुठली नाव, रॉयल्स डिसीज. मी रॉयल म्हणता ना सगळे, रॉयल्स डिसीज आहे. कोणाचे, जे रॉयल लोकांचे, रॉयल डिसीजेस. ओके, कशामुळे, क्वीन व्हिक्टोरिया, इंग्लंडच्या राणी, यांचं फॅमिलीमधलं डिसीज आहे बरं का. हिमोफिलिया म्हणजे काय, हिम म्हणजे काय बघा, हिम म्हणजे काय, ब्लड. फिलिया म्हणजे काय, लव, म्हणजे जे फॅमिलीचं ब्लडवरती खूप लव होता म्हणून ही त्यांच्यामुळेच पडले, ब्लड लव. ते काय, हिमोफिलिया. ऑल्सो नोन इज काय, रॉयल डिसीज. कशामुळे, क्वीन व्हिक्टोरिया वगैरे त्यांना होते इंग्लंडचे. ते कसं आहे बघा, ही सेक्स लिंक्ड इनहेरिटेंट डिसऑर्डर आहे. ओके, अजून काय म्हणू शकतो आपण, एकदम महत्वाचे बरं का, स्टार मार्क करून ठेवा. असं खूप वेळा विचारलेलं, हिमोफिलिया ही कुठली ड्रग आहे, क्लॉटिंग कुठली ड्रग आहे, सॉरी डिसऑर्डर आहे, क्लॉटिंग डिसऑर्डर आहे. ब्लिडिंग नाही आहे बरं का, क्लॉटिंग डिसऑर्डर. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी पहिल्या ऑप्शनमध्ये काय देतात त्यांनी, ब्लिडिंग डिसऑर्डर. ही कशाची डिसऑर्डर आहे, क्लॉटिंग डिसऑर्डर. तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. ही CHO मधले पण येणारे क्वेश्चन आहेत बरं का. हे काय, क्लॉटिंग डिसऑर्डर. अजून काय त्याच्यामध्ये काय काय भेटते आपल्याला, कॅरेक्टराइज्ड बाय, त्याच्यामध्ये खूप वेळा प्रोलॉंग्ड ब्लिडिंग. काय भेटणार आहे, ब्लिडिंग कधी, आफ्टर एनी कट लागू द्या, आफ्टर अ कट म्हणा किंवा इंजुरी म्हणा. आता समजा मला इथं कट लागले किंवा इंजुरी लागले, हे काय खूप वेळा ही ब्लिडिंग थांबणार नाहीये, ह्याला आपण काय म्हणायचं, हिमोफिलिया. इटिओलॉजी काय बघा ह्याची, कोणाकोणामध्ये होऊ शकते, ही कोणाकोणामध्ये होऊ शकते इटिओलॉजी. आता काय म्हटलं मी, इनहेरिटंट डिसऑर्डर आहे, हे पण झालं आपलं इनहेरिटंट डिसऑर्डर, एक झालं. आणि अजून काय म्हणू शकतो, डिफेक्टिव्ह जीन हिमोफिलिया. आणि त्याच्यामध्ये पण कुठली, एक सेक्स क्रोमोझोम म्हटलं बरं का आपण, सेक्स क्रोमोझोम ही पण लक्षात घ्या. आणि जेनेटिकली वगैरे हे पण असू शकतो, जेनेटिकली. सेक्स क्रोमोझोम म्हणजे एक्स मध्ये, ही एक्स क्रोमोझोम मधलं
सेक्स क्रोमोझोम इनहेरिटंट डिसऑर्डर आहे. ओके, ही झालं. ही खूप मोठी हे आहे बरं का. मला तरी वाटते हे 2 तासाचे लेक्चर आहे फक्त हिमोफिलिया. आपण तेवढे डीपमध्ये जायचं आहे. इम्पॉर्टंट अजून काय होऊ शकते त्याच्यामधलं, त्याच्यामधलं टाईप्स विचारू शकते बरं का. हे लक्षात ठेवा. टाईप्समध्ये किती आहे? टाईपमध्ये हिमोफिलियामध्ये हिमोफिलिया ए, हिमोफिलिया बी, बघा हिमोफिलिया ए, हिमोफिलिया बी, हिमोफिलिया सी. किती झालं? 3 टाईप्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, हिमोफिलिया ए ला काय म्हणतो बघा, त्याला म्हणतो आपण क्लासिकल हिमोफिलिया. काय म्हणतो? क्लासिकल हिमोफिलिया. फिलिया बरं का. हिमोफिलिया ही मोस्ट कॉमन टाईप आहे, हे लक्षात ठेवा. मोस्ट कॉमन टाईप आहे. त्याच्यामध्ये काय असतो? त्याच्यामध्ये डेफिशियन्सी ऑफ, कशाची डेफिशियन्सी असते ह्या डिसऑर्डरमध्ये? डेफिशियन्सी ऑफ सीटी लिहितो बरं का. सीटी म्हणजे क्लॉटिंग, काय सीटी नाही सीएफ, क्लॉटिंग फॅक्टर. कुठली क्लॉटिंग फॅक्टरची? 8 नंबर. 1 2 3 हे 5 म्हणजे 8 नंबरचे. हे काय? हिमोफिलिया ए, याला आपण काय म्हणतो? क्लासिकल हिमोफिलिया म्हणतो. ही मोस्ट कॉमन टाईप आहे. डेफिशियन्सी ऑफ कशाची? म्हणजे इट ऑकर्स ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ क्लॉटिंग फॅक्टर नंबर 8. किती? 8. हिमोफिलिया बी, याला नाव काय? याला क्रिसमस. याला आपण काय म्हणतो? क्रिसमस डिसीज. याची नाव कशाला पडलं मला पण तेवढा आयडिया नाही आहे. हे काय? क्रिसमस डिसीज. याच्यामध्ये काय असू शकतो? डेफिशियन्सी ऑफ क्लॉटिंग फॅक्टर 8 झाले. 8 नंतर किती असणार आहे? 9. हे काय? 9. 8 9. आता सी, हिमोफिलिया सी, ही काय? ही डेफिशियन्सी ऑफ क्लॉटिंग फॅक्टर किती? 10 का? नाही, एक गॅप सोडा. किती? 11. लक्षात ठेवा. ही विचारतात ए बी सी. लक्षात आलं तुम्हाला? 8 9 एक गॅप 11. ही पण लक्षात ठेवा. ही सिंगल लाइनर मध्ये येऊ शकते बरं का. इम्पॉर्टंट आहे. ही पण इम्पॉर्टंट आहे. ओके, आपण एवढे तरी बघितलो. चला, यांनी काय विचारलं होतं? द व्हिच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज अ मोस्ट इफेक्टिव्ह. ओके, डायग्नोसिस बद्दल विचारलं होते बघा. मेन तेच राहिलं आपलं. बघा, आपल्याला काय करायचं आता? डायग्नोसिस करायचं. हिमोफिलिया कशा पद्धतीने ओळखायचं? काय काय दिलं त्यांनी? सी बघा, त्याच्यामध्ये आपण रिपोर्ट करणार आहे. ह्याच्यामध्ये बघा सीबीसी काय असणार आहे? सीबीसीचं काय घेणं नाही आहे ह्याच्यामध्ये. हे काय? नॉर्मल असणार आहे. आता समजा बीटी ऑप्शनमध्ये नाही दिलं वाटते. ओके, बीटी दिलं का सीटी नाही दिले? बीटी दिले. बीटी म्हणजे काय? ब्लिडिंग टाइम. ही पण ह्याच्यामध्ये नॉर्मल असणार आहे. हिमोफिलिया मधलं सांगतो बरं का मी. हिमोफिलियामध्ये काय काय नॉर्मल असणार आहे? सीबीसी नॉर्मल असणार आहे, बीटी नॉर्मल असणार आहे. नॉर्मल म्हणजे बीटीचं पण टायमिंग पण विचारू शकते. 2 to 6 मिनिट असतो बरं का. हे काय? ब्लिडिंगचं. हे डिपेंड कधीवरती असतं? डिपेंड ऑन प्लेटलेट फंक्शनवरती. प्लेटलेट फंक्शन का म्हणजे प्लेटलेट काम करतो का नाही ह्याच्यावरती ही बीटी डिपेंड असतो. हे झालं. आणि ही सीबीसी झालं, बीटी झालं. आता सीटी म्हणजे काय? क्लॉटिंग टाइम. क्लॉटिंग टाइम ह्याच्यामध्ये वाढलेला असतो. कारण हे काय? क्लॉटिंग डिसऑर्डरचा आहे बरं का. लिहिलो ना आपण? कुठे लिहिलो? कुठे गेलं रे बाबा? कुठे हे क्लॉटिंग डिसऑर्डर आहे. मग क्लॉटिंग जास्त असणारच आहे. ही इन्क्रीज असणार. क्लॉटिंग टाइम पण विचारू शकते बरं का. 3 to 8 मिनिट असतो. ही कशावरती डिपेंड असतो? ही डिपेंड ऑन क्लॉटिंग फॅक्टर. क्लॉटिंग फॅक्टर नाही केलं तर ही वाढणार आहे. डिपेंड ऑन क्लॉटिंग फॅक्टरवरती डिपेंड असतो. ब्लिडिंग टाइम कशावरती? प्लेटलेटवरती, प्लेटलेट फंक्शनवरती. हे झालं. आता नेक्स्ट काय? एपीटीटी. एपीटीटी म्हणजे काय? ऍक्टिव्हेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन. काय? थ्रोम्बोप्लास्टिन टेस्ट किंवा टेस्ट नाही, टाइमचं महत्व आहे इथे बरं का. टाइम. हे काय? एपीटीटी झालं. हे काय? मोस्ट कॉमन डायग्नोसिस मेजर. त्याच्यामध्ये काय करतं माहिती आहे का? आता समजा एक पेशंटचे आपण त्याच्यासाठी एपीटीटी करायचं आहे. आपण काय केलं? आपल्याला काय करायचं आता? हे घ्यायचंय, ब्लड घ्यायचंय आणि चेक करायचंय. एक मी काढू का? नाही येते, जाऊ दे. हे काय? ही आपण ब्लड घेतलोय. हे काय? ही ब्लड आहे. कशाचे? ही ईडीटीए वाईल बरं का. ईडीटीए वाईल आपण ब्लड घेतलो. त्याच्यानंतर काय करणार आपण? त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कॅल्शियम टाकणार आणि त्याच्यासोबत सर्फेक्टंट ऍक्ट
सर्फेक्टंट किंवा सर्फेक्टंट म्हणतो बघा, सर्फेक्टंट हे याचा मधलं झालं पीडियाट्रिक मधलं. सरफेस ऍक्टिव्हेटर बरं का, सरफेस ऍक्टिव्हेटर. ओके, सरफेस ऍक्टिव्हेटर टाकलो आपण कशामध्ये, ब्लडमध्ये. हे झालं टाकलो आपण. याच्या नंतर ब्लड काय होणार आहे, क्लॉट होणार आहे. हे काय झालं, ब्लड क्लॉट झालंय बघा. हे काय ईडीटी ऑइल होता, त्याच्यामध्ये आपण कॅल्शियम टाकलो नंतर, आणि सरफेस ऍक्टिव्हेटर टाकलो. त्याच्यामध्ये पण कुठले कुठले टाकू शकतो आपण, सिलिका म्हणा आणि फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड सरफेस ऍक्टिव्हेटर बरं का, हे दोन्ही त्याचं हे टाकू शकतो आपण बघा. हे आपण टाकल्यावर ज्यावेळी कॅल्शियम आणि सरफेस ऍक्टिव्हेटर टाकतो, जिथनं जे क्लॉटिंग होतो टाइम, त्याला आपण काय म्हणायचं, एपीटीटी टाइम. हे नॉर्मली किती असतो, 30 ते 40 सेकंड असते बरं का. ही तुम्हाला आता कळलं असेल. ओके, हे झालं. म्हणजे ज्यावेळी आपण ब्लडमध्ये कॅल्शियम आणि सरफेस ऍक्टिव्हेटर टाकतो, ज्या वेळेपासून ब्लड क्लॉट होतो जेपर्यंत जे टाइम आहे, ज्याला आपण काय म्हणतो, एपीटीटी म्हणजे काय, ऍक्टिव्हेटेड पार्शियल कुठली थ्रोम्बोप्लास्टिन टाइम. ही 30 ते 40 असतो. ओके, कळालं तुम्हाला. ओके, ही असणार आहे. बघा, कळलं नसेल तर एक सेंटेन्स लिहून घेतो, लिहून घ्या. एपीटीटी काय, हे काय टाइम इंटरव्हल आहे. काय टाइम इंटरव्हल बिटवीन किंवा बिटवीन नाही टेकन बाय ब्लड, ब्लड क्लॉट होणार. ओके, क्लॉट आफ्टर काय मिक्स केलं आपण, ॲडिंग किंवा मिक्सिंग सरफेस ऍक्टिव्हेटर. सरफेस ऍक्टिव्हेटर लक्षात आलं. ज्यावेळी टाइम इंटरव्हल आहे, ज्यावेळी आपण ब्लड घेतो, ज्याच्या नंतर क्लॉट होणार आहे, क्लॉट आणि जे टाकतो आपण ह्याच्यामधली जे इंटरव्हल आहे, ज्याला आपण काय म्हणतो, एपीटीटी. नॉर्मल किती असणार आहे, ही नॉर्मल असणार आहे 30 ते 40 सेकंड. ओके, बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट सांगायचं राहिलं, ह्याच्यामधलं मोस्ट डायग्नोसिस काय विचारलेलं, मोस्ट इफेक्टिव्ह हे सीटी पण आहे. आता समजा तुम्हाला ऑप्शनमध्ये एपीटीटी नाही दिले, पण तुमचं उत्तर काय जाणार आहे, सीटी जाणार आहे. पण ज्यावेळी ऑप्शनमध्ये एपीटीटी येतो, ही मला वाटते 5 स्टार करून ठेवा तुम्ही. किती, 5 स्टार. हे काय, हे 3 स्टार केलं तरी चालेल. ज्यावेळी ऑप्शनमध्ये सीटी, फक्त सीटी असतो, ज्यावेळी ऑप्शन कुठली जाणार आहे तुमची, क्लॉटिंग डिसऑर्डर जाणार आहे, क्लॉटिंग टाइम. ज्यावेळी एपीटीटी असतो, 100% आन्सर जाणार आहे एपीटीटी. ही काय मोस्ट कॉमन आणि मोस्ट इफेक्टिव्ह पण आहे. मोस्ट कॉमन आणि मोस्ट इफेक्टिव्ह लक्षात घ्या. ही इम्पॉर्टंट तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. मग आपले उत्तर कुठली जाणार आहे, ब्लिडिंग टाइम कसा असणार आहे, नॉर्मल असणार आहे. सीबीसीचं घेणं नाही आहे, ते पण नॉर्मल असणार आहे. घेणं नाही म्हणजे असं नाही आहे, पण आहे बरं का. हे पण गेलं. हे आहे प्लेटलेट काउंट दिले, प्लेटलेट काउंटचे ह्याचे संबंध नाही, हे ब्लिडिंग मध्ये संबंध आहे. आता ऑप्शन मध्ये पीटीटी दिले, म्हणजे एपीटीटी दिले. मग आपले उत्तर जाणार आहे 3. ओके, सगळ्यांना लक्षात आलं असेल. फर्स्ट हे काय 5 स्टार आहे. ज्यावेळी हे नसतील 3 स्टार वाला कुठली, क्लॉटिंग टाइम. सीटी असेल तर, एपीटीटी नसेल तर सीटी उत्तर जाणार होता, पण सीटी पण त्यांनी दिलंच नाहीये. चला, आपले उत्तर भेटलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा, कोण आहे, नर्स. नर्स रोहन आहे बरं का. इज परफॉर्मिंग अ स्किन असेसमेंट. काय करतो नर्स रोहन, स्किन असेसमेंट करतो बरं का. ऑन अ न्यू पेशंट इन अ लॉंग टर्म केअर फॅसिलिटी, म्हणजे खूप दिवसापासून आहे. ओके, विच फाइंडिंग इज अ मोस्ट कन्सर्न, म्हणजे आपल्याला लगेच कळवायचं आहे, म्हणजे त्याच्यावरती ऍक्शन घ्यायचं आहे. मोस्ट कन्सर्न कुठले आहे असं विचारते त्यांनी. ओके, यांनी काय म्हटलंय, स्किन असेसमेंट. बघा, स्किन असेसमेंट वगैरे करताना आपण काय करतो, स्किन असेसमेंट मध्ये कशी आहे आपली एक मेथड आहे कुठली, ABCE. CE डी कुठं गेलं, ABCDE बरं का. बघा, आपण ABCD पण चुकालो. हे काय झालं, ABCDE. बघा, आता काय करणार आपण, पहिला असिमेट्री बघणार, त्याच्यानंतर बॉर्डर बघणार, आणि त्याच्यानंतर कलर बघणार, हे म्हणजे त्याचे डायमीटर बघणार. हे काय स्किन असेसमेंट करतानाचं सिक्वेन्स आहे. आणि त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन करणार. हे झालं स्किन असेसमेंट. मग ऑप्शनमध्ये काय काय दिलं त्यांनी, ऑल द टॉय नेल्स आर थिकन्ड अँड येलो. बघा, थिकन्ड अँड येलो असे मेन्शन केलेलं आहे. मग हे काय होऊ शकते, की फंगल इन्फेक्शनचे चान्स असू शकते बरं का, फंगल इन्फेक्शन. मग याची काय, हे काही इमिडिएट नाही आहे, म्हणजे नॉट अर्जंट. अर्जंट काय नाही आहे, आपण करू शकतो, पण होल्डमध्ये ठेवू, कारण अजून ऑप्शन नाही भेटला ना आपल्याला. सिल्वर. दुसरं काय म्हणते बघा,
सिल्वर स्केलिंग इज प्रेझेंट ऑन द एल्बो अँड नीज. मग सगळ्यांना पटकन लक्षात आले कुठली आहे ही सोरियासिस आहे. ही सोरियासिस आहे. ही पण नॉट इमिडिएट आहे. म्हणजे सॉरी एवढी लवकर कळवायचं नाही. इम्पॉर्टंट आहे पण एवढी घाई नाही आहे. तिसरा काय म्हणतं बघा, आणि इरेग्युलर बॉर्डर आहे बरं, आणि इज सीन ऑन अ ब्लॅक मोल. ब्लॅक मोल मध्ये दिसतंय मोल ऑन द स्काल. मग ही काय मोस्ट काय म्हणू शकतो आपण की पोटेन्शियल मेलोनोमा असू शकतो. काय मेलोनोमा म्हणजे काय, मेलोनोमा म्हणजे काय, मोस्ट कॅन्सरस कॅन्सरिंग सेल म्हणू शकतो किंवा ती स्किन डिसऑर्डर म्हणू शकतो आपण. ओके इथे लिहितो बरं का परत एकदा, ही कॅन्सरिंग. ओके मोस्ट कॅन्सरिंग आहे कुठली, पोटेन्शियल मेलोनोमा. मेलोनोमा ओके. मग ही आपल्याला काय करायचंय, ही मोस्ट कन्सर्निंग आहे. काय मोस्ट आपल्याला कन्सरिंग करायचं आहे. ओके ही कॅन्सरस सेल असू शकते बरं का, इथे कुठे लिहिलं मी, ही कॅन्सरिंग सेल पण असू शकतो. आणि चौथा काय आहे, न्यूमेरियस बघा स्ट्राय आर नोट ऑन अक्रॉस अबडोमिन अँड बटक्स मध्ये म्हणतो. हे काय आपल्याला ही कॉमनली कधी भेटतं माहिती आहे का, कॉमन कधी आफ्टर आपली वेट मध्ये चेंजेस झालं तर, वेट चेंजेस मध्ये गेन म्हणा किंवा लॉस म्हणा, गेन किंवा लॉस झालं तर ज्यावेळी ही दिसते. हे काय स्टेरॉइड यूज बद्दल आहे. स्टेरॉइड यूज सॉरी हे काय स्टेरॉइड यूज, ही पण काय नॉट अर्जंट आहे. मग आपली मोस्ट कन्सर्निंग कुठला आहे, ही कॅन्सरस वाली. हे काय अन इरेग्युलर बॉर्डर सीन इन ऑन अ काय ब्लॅक मोल ऑन द स्कार्फ. बघा ह्याची मी डायग्राम पण आणलेले. बघा काय एपीजीडीएस ऑन मोल किंवा मेलोनोमा इन्फेक्शन करताना, मॅक्झिममली आपण स्किन इन्फेक्शन हे असेसमेंट करताना यूज करतो. बघा ही मोलचा रिझल्ट आहे बरं का. बघा ए म्हणजे काय, आपण असिमेट्री भेटले आपल्याला किती, 1/2 ऑफ द, बघा काय म्हटलंय, मोल डज नॉट मॅच अदर्स. बघा 1/2 ऑफ द, बघा हे हाफ. बघा हे काय ब्लॅक कलर झालेलं आहे. दिसले ना ऑप्शन मध्ये त्यांनी म्हटलं होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये ब्लॅक झाले म्हणून. बॉर्डर कसं असणार आहे, द एडजस्ट आर इरेग्युलर. बघा काय इरेग्युलर आहे आणि रेग्युलर आहे आणि नॉच्ड आणि नॉर्मल मोल आर राऊंड ऑर ओव्हल आहे. बघा कलर पण चेंजेस झालेला आहे. नॉट इव्हनली कलर्ड, इट मे बी द इन्क्लूड द शेड्स ब्राऊन ऑर ब्लॅक. बघा ब्राऊन ब्लॅक कुठलं असू शकतं, ब्राऊन म्हणा, ब्लॅक म्हणा, अजून रेड म्हणा आणि व्हाईट म्हणा, ही सगळी डेंजरसच आहे. ब्ल्यू झाले. ओके ही अजून कुठलं राहिलं, ब्राऊन ब्लॅक ब्ल्यू. ओके हे झालं हे कलर. डायमीटर बघा डायमीटर कसं आहे, की मोर दॅन 6 mm. मोर दॅन 6 mm इथे लिहिले का, मिलीमीटर लिहिले. आणि इव्हॅल्युएटिंग द मोड इज चेंजिंग साइज शेप ऑर कलर. हे काय इफ कॉट ट्रीटेड अर्ली बिफोर इट ॲडव्हान्स अँड स्प्रेड, म्हणजे दुसरीकडे स्प्रेड होण्यापेक्षा अगोदर आपल्याला ही ट्रीटमेंट करायचं आहे अर्ली. सेकंडरी प्रिव्हेन्शन, अर्ली डिटेक्शन आणि ट्रीटमेंट करायचं आपल्याला. कळालं एवढी. ओके चला उत्तर कुठले आपलं, सिल्वर्स. आपली दुसरी उत्तर सॉरी तिसरी उत्तर बरोबर असणार आहे. कुठे अन इरेग्युलर बॉर्डर, कुठली तिसरी उत्तर, तिसरी उत्तर बरोबर असणार आहे. ओके चला नेक्स्ट बघा काय म्हणतात, अ क्लायंट हु इज अ टेकिंग, कुठली ड्रग घेते पेशंट, मिथोट्रेक्झेट. इम्पॉर्टंट ड्रग आहे बरं का, इम्पॉर्टंट ड्रग आहे. कुठली ट्रेक्झाल, हे काय ब्रँड नेम आहे. आस्क द नर्स ऑन व्हॉट इज, बघा काय विचारलं, आस्क द नर्स ऑन व्हॉट इज द अप्रोप्रिएट ऍक्टिव्हिटी विथ टेकिंग द मेडिकेशन. बघा आस्क द नर्स, क्लायंट विचारते, क्लायंट हु इज अ टेकिंग मेथोट्रेक्झेट, आस्क द नर्स ऑन व्हॉट इज द अप्रोप्रिएट ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी बद्दल विचारते. ऍक्टिव्हिटी विल टेकिंग द मेडिकेशन, द नर्स ॲडवाइज द क्लायंट टू प्ले व्हिच ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी बद्दल थोडक्यात विचारले त्यांनी, मी कुठली ऍक्टिव्हिटी खेळू शकतो किंवा नाही खेळू शकतो असं विचारताय. ऑप्शन मध्ये दिलेलं आहे बास्केटबॉल, आईस हॉकी, हॉकी दिलेलं आहे आणि फुटबॉल दिलं आहे आणि टेनिस दिलेलं आहे. आता स्टाफ नर्सला काय करायचं किंवा नर्सिंग ऑफिसरला आपल्याला ॲडवाइज करायचं आहे की कुठली अप्रोप्रिएट आहे. ओके बघा ही मेथोट्रेक्झेट पण खूप इम्पॉर्टंट ड्रग आहे. ह्याच्यामध्ये मला वाटते ओके मी डायग्राम आणलो. बघा काय हे, बघा बरोबरच आहे का, ट्रेक्झाल. हे काय इथे लिहिलेलं बघा, मेथोट्रेक्झेट USP 50 mg/2 ml. हे काय मेथोट्रेक्झेट ड्रग आहे. मेथोट्रेक्झेट ज्यावेळी तुमच्या लक्षात येते, ज्यावेळी तुम्हाला काय लक्षात यायला पाहिजे, 2 काय यायला पाहिजे, 2. बघा
का टू ही ड्रग ऑफ चॉईस इन 2 डिसीज मध्ये कुठले कुठले बाबा? रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणा, हे झालं एक. आणि दुसरं कुठलं? एक्टोपिक प्रेग्नन्सी मध्ये हे झालं 2 साईड ड्रग ऑफ चॉईस. त्याच्यासोबत 2 लक्षात ठेवायचं 2 साईड इफेक्ट पण. त्याच्यामध्ये कुठले कुठले असणार आहे? एक आहे हेपॅटोटॉक्सिक, दुसरी असणार आहे फोटोसेन्सिटिव्ह ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, चला आपण थोडक्यात बघूया. मिथोट्रॅक्सेट हे कुठले ड्रग आहे? मिथोट्रॅक्सेट. ओके, ही DMARD लक्षात ठेवा. हे कुठली ड्रग आहे? DMARD म्हणजे काय? डिसीज लॉंग फॉर्म विचारले बरं का एकदा. डिसीज मोडिफाईड अँटी रिमोटिक कुठले ड्रग आहे किंवा रिमोटेड ड्रग आहे. कुठली? डिसीज मोडिफाईड अँटी रिमोटिक ड्रग DMARD. इम्पॉर्टंट आहे, एकदा विचारलेलं क्वेश्चन आहे. ओके, मी सांगितलं तुम्हाला यूज्ड इन रुमॅटॉइड आर्थरायटिस. कुठली लिहून टाकतो मी. रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये यूज करू शकतो नाही, ही ड्रग ऑफ चॉईस आहे. आता जस्ट आपण बघितलं. कुठे बघितलं? इथे बघितलं, रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके, चला हे काय यूज्ड इन हे झालं मोडिफाईड DMARDचं. आणि आपण काय बघितलं? 2 साईड इफेक्ट बघितलं आणि 2 ड्रग ऑफ चॉईस बघितलं. ओके, ट्रीटमेंट कुठल्या मध्ये होणार आहे बघा. हिची ट्रीटमेंट रुमॅटॉइड आर्थरायटिस असो आणि सोरियासिस मध्ये असो, ह्याच्यामध्ये पण यूज करतात. आणि सम कॅन्सरस मध्ये पण ह्याची यूज करतात. ओके, बघा ह्याची ऍक्शन काय असणार आहे ही महत्वाचं आहे आपली क्वेश्चनचं अनुसार. ही सप्रेस करतो. काय सप्रेस करतो? सप्रेस इम्युन सिस्टमला काय करणार आहे? सप्रेस करणार आहे. ओके, त्याच्यासोबत लोअर प्लेटलेट काउंट पण कमी करणार आहे. हे दोन्ही कमी झालं तर काय होणार आहे? रिस्क वाढणार आहे. इन्क्रीज द रिस्क ऑफ. हे प्लेटलेट कमी झालं तर ब्लिडिंग रिस्क वाढते. ह्युमन कंप्रेशन हे झाल्यावर इन्फेक्शनचे रिस्क वाढते. मग आता पेशंटला आपल्याला ऍक्टिव्हिटी बद्दल म्हटल्यावर इन्फेक्शन आणि ब्लिडिंगचं जे आपल्या डोक्यात घेऊन आपल्याला पेशंटला काय करायचंय सांगायचंय, बाबा तू कुठली खेळ खेळू शकतो. बघा काय म्हटलं त्यांनी? फॉर ऍक्टिव्हिटीज म्हटलं होतं ना, ऍक्टिव्हिटीज. ओके, बघा ह्याच्यामध्ये 2 प्रकार येऊ शकते. हाय कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स किंवा त्याच्यामध्ये लो कॉन्टॅक्ट. आपल्याला काय करायचंय? लो कॉन्टॅक्ट करायचे. कारण कुठे लागलं तर बच्चूला ब्लिडिंग व्हायचे खूप चान्सेस आहे. म्हणून आपल्याला जी जास्त पेशंटला म्हणजे जे बच्चूला काय पेशंटला आपल्याला काय करायचंय? अवॉइड करायचंय. कशाने? त्याला इंजुरी व्हायचं, इंजुरीपासनं आणि इन्फेक्शन जे आहे ज्याच्यापासून आपल्याला लांब ठेवायचंय. म्हणून बघा हाय कॉन्टॅक्टमध्ये कुठले हाय कॉन्टॅक्टमध्ये काय होऊ शकते? इन्क्रीज द रिस्क ऑफ इंजुरी. बरोबर आहे, रिस्क ऑफ इंजुरी म्हणा आणि ब्लिडिंग म्हणा, याची रिस्क जास्त आहे. कारण आपण जास्त फिजिकली ऍक्टिव्हिटी असणार आहे ना. कुठल्या मध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. फुटबॉलमध्ये सगळीकडे पळत सगळी लोक असतात, सगळीकडे फिरायचे असते, बॉलला हे करायचं असते, हे झालं फुटबॉल. हॉकीमध्ये पण सेम आहे, फक्त एक दांडी घेऊन पळतात. आणि बास्केटबॉल हे सगळं काय? ही हाय कॉन्टॅक्ट स्पोर्ट आहे, म्हणजे आपली जास्त इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. मग लो कॉन्टॅक्टमध्ये काय असणार आहे? डिक्रीज म्हणजे कमी असतोय. मिनिमम रिस्क ऑफ इंजुरी आणि ब्लिडिंग म्हणा ही काय कमी असणार आहे. म्हणून एक्झाम्पल कुठली ह्याची? टेनिस. हे काय आहे? ही सेफर चॉईस आहे. सेफर चॉईस हे आपण पेशंटला रेफर करू शकतो. आणि इन्व्हॉल्व काय? इन्व्हॉल्व मिनिमम फिजिकल कॉन्टॅक्ट. बरं का, मिनिमम फिजिकल कॉन्टॅक्ट. मग आपली पेशंटला कुठली रेफर करायचं आहे? टेनिस. ओके, टेनिस का? ही काय? ही
डिक्रीज द रिस्क ऑफ इंजुरी आहे, कारण लो कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स आहे. मग आपली बास्केटबॉल, हॉकी, फुटबॉल कुठे गेलं? खड्ड्यात. मग आपण दिलं कुठे? पाठवलं कुठे? पेशंटला टेनिस. जा बाबा, तो एक टेनिसचं ते काय असतो ते टेनिसचं खेळत बस. ओके, म्हणजे लेस फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे म्हणून आपण काय रेफर केलो, म्हणजे अप्रोप्रिएट ऍक्टिव्हिटी काय हे केलो आपण? टेनिस. आपले उत्तर 4. ओके, चला नेक्स्ट बघूया. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला. टाइम खूप झालेला आहे. ओके, आपण लवकरच 1-2 क्वेश्चन संपून नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघू, म्हणजे दुसऱ्या एपिसोडमध्ये. क्वेश्चन काय म्हणते बघा. ॲट द टाइम ऑफ इन्सर्शन ऑफ एनजी ट्यूब. ओके, म्हणजे एनजी ट्यूब म्हणजे काय? नॅसो गॅस्ट्रिक ट्यूब. नॅसो म्हणजे काय? आपली नोज. गॅस्ट्रिक म्हणजे काय? स्टमक. कुठनं कुठं जाणार आहे हे? नोज पासनं स्टमक पर्यंत. कळलं ना आपल्याला? काय? नॅसो गॅस्ट्रिक ट्यूब. काय ट्यूब जाणार आहे कुठनं? नोज पासनं स्टमक पर्यंत. ज्यावेळी द पोझिशन इज गिव्हन टू द पेशंट, ज्यावेळी पेशंटला कुठली पोझिशन आपण द्यायला पाहिजे असं विचारते त्यांनी. पहिला ऑप्शनमध्ये आहे सुपाईन पोझिशन. ज्यावेळी पेशंट सुपाईन पोझिशनमध्ये मस्त झोपलेले असते त्यावेळी करून टाका. आणि प्रोन पोझिशन. प्रोन पोझिशनमध्ये हे नोजमध्ये टाकणार आहे आपण. हे करता येते का? बघा, हे इझिली गेलं आपल्या ऑप्शनमधलं. तिसरा आहे हाय फॉलोअर पोझिशन. बरोबर आहे, असू शकतो. किती? 60 ते 90 डिग्री सेल्सिअसमध्ये, डिग्रीमध्ये सेल्सिअस नाही, डिग्रीमध्ये पेशंट असं थांबलेलं म्हणजे बसलेलं असतो ज्यावेळी आपल्याला करायचं आहे. आणि हे काय? सिम्स लॅटरल पोझिशन आहे. हे सिम्स लॅटरल पोझिशन आपण कशामध्ये वगैरे यूज करतात बघा. ही फॉर रेक्टल, फॉर कशामध्ये? फॉर रेक्टल प्रोसिजर. रेक्टल प्रोसिजरमध्ये कुठली करू शकतो आपण? एनिमा म्हणा किंवा सपोसिटरी वगैरे ठेवताना सपोसिटरी वगैरे देताना ही पोझिशन आपण यूज करू शकतो. मग हे पण गेलं. सुपाईन पोझिशन राहिलं. आता हायपोलर पोझिशन राहिलं. बघा, एनजी ट्यूबिंग काय आहे बघा. एनजी ट्यूबिंग काय आहे? नॅसो गॅस्ट्रिक. कुठली? नॅसो गॅस्ट्रिक. त्याच्यामध्ये काय करणार आपण? इन्सर्टिंग ऑफ एनजी ट्यूब. कुठली? एनजी ट्यूब टाकणार आहे आपण. कशाने म्हटलं मी आता जस्ट तुम्हाला? नोज. ओके, थ्रू नोज इंटू कुठे? स्टमकमध्ये आपण टाकणार आहे. कशासाठी? पर्पज असेल ना. असं उगा टाकून थांबणार आहे का आपण? नाही, त्याच्यामध्ये काहीतरी पर्पज असतात. कशासाठी? ट्यूब फिडिंगसाठी. ट्यूब फिडिंग म्हणा आणि गॅस्ट्रिक गेवेज म्हणा आणि एंट्रल फिडिंग. डायरेक्ट आपण स्टमकमध्ये फिडिंग करण्यासाठी एंट्रलमध्ये. हे झालं. त्याच्यासोबत गॅस्ट्रिक लेवेज आणि स्टमक इरिगेशन. स्टमक इरिगेशन करताना वगैरे. आणि त्याच्यासोबत अजून ड्रग म्हणा आणि इसोफेजियल ब्लिडिंग वगैरे. इसोफेजियल ब्लिडिंग ह्याच्यामध्ये पण प्रकार असते बरं काय? एनजी ट्यूबिंग मध्ये पण इसोफेजियल ब्लिडिंग वगैरे आणि इंटेस्टाइनल कॉम्प्रेशन वगैरे, डिकॉम्प्रेस वगैरे करायचं असेल तर ज्यावेळी पण आपण ही एनजी ट्यूब आपण यूज करणार आहेत. ओके, बघा, तुम्हाला हे लॅवेज आणि गॅवेज मध्ये कन्फ्युज असेल तर माझ्याकडे बघा, ही सगळ्यांना कन्फ्युज होते स्टार्टिंगला. बघा, जी म्हणजे काय लक्षात ठेवा. ग्यू म्हणजे आपण काहीतरी देतो स्टमकला. ल्यू म्हणजे काय? काढा. ल्यू म्हणजे सोडून, म्हणजे स्टमक मधनं काढून टाकायचे. गॅस्ट्रिक लिव्हर म्हणजे स्टमक मधलं जे आपली कुठली पण फ्लुइड असो आपण जो काढतो, एक्झाम्पल पॉइझनिंग मध्ये वगैरे आपण करतो, ह्याला आपण म्हणायचं आपण गॅस्ट्रिक लिव्हर म्हणायचं. ज्यावेळी गॅस्ट्रिक लिव्हर म्हणजे स्टमक मधलं आपण बाहेर काढणार आहे. ज्यावेळी फिडिंग करायचं आपण गॅस्ट्रिक मध्ये देणार आहे म्हणजे ग्यू, असं लक्षात ठेवा. हे काय पर्पज झालं. ओके, आता काय आपल्याला प्रोसिजर करताना काय करायचंय? काय विचारलं याने? पोझिशन. प्रोसिजर मध्ये पोझिशन विचारलंय. पोझिशन कसं द्यायचं असतं बघा. त्याच्यामध्ये आपण देणार आहे हाय फॉलोअर पोझिशन. ओके, हाय फॉलोअर पोझिशन. समजा ही चेअर आहे, पेशंट कसं बसलाय? असं बसलाय. हे काय झालं? हाय फॉलोअर 60 to 90 डिग्री. हे झालं हाय फॉलोअर पोझिशन जे. ओके, विथ काय? हायपर एक्सटेन्शन ऑफ हेड. ओके, हायपर एक्सटेन्शन. काय होणार आहे ह्याच्यामध्ये? ओरोफेरिंग्स ट्यूब सीन होणार आहे आपल्या, म्हणजे दिसणार आहे. ओके, सीन. हेड फॉरवर्ड केलं तर
एट फॉरवर्ड केलं तर आपल्याला ही ट्यूब दिसणार आहे. ओके बघा ही एक्सटेन्शनमुळे सॉरी असे घेऊ. ओके त्याच्यामध्ये दोन फायदा होणार आहे. काय एक होणार आहे रिड्यूस द रिस्क ऑफ एस्पिरेशन. हे झाला पहिला फायदा. दुसरा होणार आहे स्ट्रेंथेन इसोफेगस मेकिंग कसं इजी होणार आहे. मेकिंग ट्यूब पॅसेज इजियर. असं केलं तर आपली इसोफेगसची ट्यूब इजी होणार आहे. ओके अजून एक विचारतात बरं का काय आपल्याला मेजर कसं करायचं. मेजर ऑफ काय म्हणू शकतो मेजर ऑफ लेंथ ऑफ एनजी ट्यूबची कसं आपल्याला मोजायचं आहे. खूप विचारलेलं क्वेश्चन आहे. NEX. एन म्हणजे काय नोज पासनं इयर लोब. बघा नोज पासनं इयर लोब पासनं कुठे X म्हणजे काय G4 प्रोसेस. इथपर्यंत आपल्याला जी ट्यूबची साईज घ्यायची आहे. बघा इथं ठेवलं इथपर्यंत इथपर्यंत घेतलं तर हे काय होणार आहे मेजर द लेंथ ऑफ NG ट्यूब आपल्याला टाकताना इजी होणार आहे. ओके काय फॉर्म्युला म्हणजे ही ट्रिक NEX. ओके खूप वेळा विचारलेला आहे. ओके चला ऑप्शन काय म्हटलं होतं त्यांनी पोझिशन विचारलं होतं. आपल्याला आता कळलेलं आहे काय सुपाइन पोझिशन देणार आहे का आपण नाही. हे बघा हे ऑप्शन 1 जे आहेत ना हे त्याच्यामध्ये काय होऊ शकते बघा इन्क्रीज द रिस्क ऑफ एस्पिरेशन. ही पण लक्षात ठेवा. हे काय सुपाइन पोझिशन देताना. ओके प्रोन पोझिशन ही डायरेक्टली आपण नाही यूज करत. हायपोलर ही बरोबर आहे. तिसरं उत्तर बरोबर असणार आहे. हे सिम्युलेटर आपण रेक्टर वगैरे इकडे यूज करतो. ओके चला डायग्राम दाखवतो तुम्हाला. हे काय बघा नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब कुठनं टाकलंय नोज मधनं स्टमक पर्यंत. हे काय टिप ऑफ नोज तिथनं आत गेले इसोफेगस मधनं डायरेक्ट स्टमक पर्यंत. बघा हे काय स्टमक आहे इसोफेगस आहे. बघा रॉयल ट्यूबची कधी साईज पण विचारू शकतात. ओके बघा साईज काय 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24 एवढी रंग आहे. हा बघा कुठले 6 ला लाईट ग्रीन, 8 ब्ल्यू, 10 ब्लॅक, 12 व्हाईट, 14 डार्क ग्रीन, 16 आहे ऑरेंज, 18 आहे रेड, 20 आहे येलो, 22 आहे व्हायलेट, 24 आहे लाईट ब्ल्यू. ही एवढी लक्षात ठेवा कधी पण विचारू शकतात. ओके हे झालं NG ट्यूब बद्दल. ओके अजून एक लास्ट क्वेश्चन बघूया आणि क्लास एंड करूया. ओके बघा काय म्हणताय द होम हेल्थ नर्स. ओके विजिट अ क्लायंट होम. कुठे काय विजिट केलंय होमला अँड डिटरमाइन दॅट क्लायंट इज डिपेंड्स ऑन अ ड्रग. म्हणजे बघा नर्सने काय केलेलं आहे होम विजिट केले. आता त्या काय कळालं डिटरमाइन दॅट क्लायंट इज डिपेंड ऑन अ ड्रग. डिपेंड आहे ड्रगमध्ये म्हणजे ड्रगला ड्युरिंग द असेसमेंट व्हिच ॲक्शन शुड बी नर्स टेक प्लॅन अप्रोप्रिएट नर्सिंग केअर. बघा असली वगैरे आपल्याला होम विजिट वगैरे भेटले तर आपल्याला 2 लक्षात ठेवायचं आहे. हां सायकॅट्रिकमध्ये काय एक नॉन जजमेंटल प्रश्न विचारायचा त्यांना नॉन जजमेंटल विचारायचं आणि डायरेक्ट विचारायचं. त्याच्यासोबत ऑब्जेक्टिव्ह पण असायला पाहिजे. असलं प्रश्न विचारायचं. आता ड्रग भेटले तुम्ही विचारणार का अरे हे ओपड आहे का तुम्ही मला वाटतं तुम्ही डेली घेतील. नाही हे काय झालं हे जजमेंटल झालं. म्हणजे मी स्वतः जज करून सांगतोय म्हणजे ह्यांच्याकडे हे ड्रग आहे आणि एवढी वेळ येतोय. मग असं आपल्याला नाही विचारायचं आहे. ओके आणि कुठेतरी ते ड्रग सारखं दिसतंय मला ते ड्रग आहे का काय आहे का म्हणजे इनडायरेक्टली आपण तुम्ही काय घेणार आहे का असे नाही. आपल्याला डायरेक्ट विचारायचं आहे आणि नॉन जजमेंटल आणि ऑब्जेक्टिव्हली विचारायचं आहे. ही एवढी लक्षात ठेवलं तर तुम्हाला ही याची उत्तर भेटणार आहे. ओके काय बघा आपल्याला काय कळून घ्यायचं आहे आता. एक मिनिट काढून टाकतो मी. बघा आता त्याने आपल्याला तर कळाले डिपेंड ऑन ड्रग्स. आता आपल्याला काय बघायचं आहे टाईप ऑफ ड्रग. ती कुठली ड्रग आहे तेवढी आपल्याला माहिती व्हायला पाहिजे. आणि त्याची अमाऊंट आणि त्यांनी किती वेळा घेत आहे फ्रिक्वेन्सी आणि काही इफेक्ट त्यांच्यावरती भेटले का. इफेक्ट ऑन डेली ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा डेली लाईफमध्ये म्हणा डेली लाईफ म्हणा आणि हेल्थ आणि एनी फंक्शनिंग
त्याच्यामध्ये काय इफेक्ट पडले का एवढी आपल्याला कळून घ्यायचं आहे. ओके, बघा पहिला क्वेश्चन ऑप्शन काय म्हणते, आस्क द क्लायंट वाय ही स्टार्टेड टेकिंग इलिगल ड्रग्स. बघा आपण काय केलं, डायरेक्ट ते इलिगल ड्रग्स म्हटलो आपण. आणि आस्क द क्लायंट वाय कशाला घेतो तू, हे काय झालं की जजमेंटल झालं, आपण जज केलो. हे काय झालं जजमेंटल. मग आपल्याला कसं उत्तर पाहिजे, नॉन जजमेंटल पाहिजे, मग ही चुकलं. ओके, बघा नेक्स्ट काय म्हणते, आस्क द क्लायंट अबाउट अमाऊंट ऑफ ड्रग यूज्ड अँड इट्स इफेक्ट. बघा काय विचारलं आपण, क्लायंट बद्दल विचारलं तुम्ही अमाऊंट किती घेता ते गोळी आणि त्याचा इफेक्ट काय आहे. डायरेक्ट विचारलं तर त्यांनी सांगणार आहे. हे काय झालं की डायरेक्ट झालं आणि नॉन जजमेंटल झालं, नॉन जजमेंटल. मग ही आपली फोल्डर ठेवा उत्तर. नेक्स्ट बघा, आस्क द क्लायंट हाऊ लॉंग द थॉट दॅट कुड टेक ड्रग्स विदाउट सम ऑन फाइंडिंग इट. दुसरा काय म्हणते बघा, आणि काय म्हणते, तुम्हाला न कळता तुम्ही आस्क द क्लायंट हाऊ लॉंग किती दिवसापासून हे विदाउट सम ऑन फाइंडिंग, म्हणजे तुम्हाला न कळता तुम्ही किती दिवसापासून घेताय असं म्हणताय. हे काय झालं, असं डायरेक्ट घेतल्यावर ती अग्रेसिव्ह झाला थोडी. काय होणार आहे अग्रेसिव्ह. ओके, मग हे पण आपलीच असणार आहे. बघा आता लास्ट काय म्हणते, डू नॉट आस्क. बघा विचारूच नका एनी क्वेश्चन फॉर फिअर, म्हणजे घाबरून दॅट क्लायंट इज इन अ डिनायल, म्हणजे त्यांनी तुम्हाला डिनायल करतील, म्हणजे नकार. डिनायल म्हणजे काय, नकार. अँड विल थ्रू द नर्स आउट ऑफ देम, म्हणजे तुम्ही असे विचारूच नका, कारण तुम्ही घाबरून ते म्हणजे त्यांनी सांगणार नाही आणि तुम्हाला घराबाहेर काढणार, याच्या भीतीने तुम्ही काय करा, प्रश्न विचारू नका. मग ही बरोबर असणार का उत्तर, ही नाही. मग आपले उत्तर असणार आहे कुठली होल्डमध्ये ठेवलेले, आस्क द क्लायंट अबाउट द अमाऊंट ऑफ ड्रग यूज अँड इट्स इफेक्ट. आपल्याला कसं विचारायचं आहे, मी जस्ट सांगितलं तुम्हाला, नॉन जजमेंटल असायला पाहिजे, नॉन जजमेंटल. ओके, आणि डायरेक्ट असायला पाहिजे आणि ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे. हे झालं. ओके, मग आपले उत्तर आहे दुसरी बरोबर. ओके, चला मग आजचे आपलं एपिसोड इथेच थांबूया. परत लवकरच आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये येणार आहे. ओके, चला काय करायचं आता, सगळ्यांनी चॅनलला लाईक करायचं आहे आणि ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबत बेल आयकॉन ही प्रेस करा. ज्यावेळी व्हिडिओ येतील सतत व्हिडिओ येणारच आहे, तुम्हाला इंटिमेशन म्हणजे नोटिफिकेशन भेटणार आहे. आणि टीम MNU सगळीकडे अवेलेबल आहे, म्हणजे व्हॉट्सअपमध्ये, इंस्टाग्राममध्ये, टेलिग्राम आणि फेसबुकमध्ये. ओके, आणि जे BSc नर्सिंग आणि JNMचे विद्यार्थी आहे त्यांना पण कळवा, कारण एक्झाम कधी पण येऊ द्या, आपल्याला तयारीत राहायचं आहे. ओके, चला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.